नमस्कार, मी चेतन गजभिये. ओनली करंट अफेअर्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. 22 डिसेंबर 2020चं करंट अफेअर्स आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिली न्यूज बघायची आपल्याला ती म्हणजे वेदांत पटेल. वेदांत पटेल हे भारतीय वंशज आहेत. भारतीय वंशाचे युवक आहेत. ते जे अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती जे आहेत जो बायडन यांची जे मीडिया टीम आहे, म्हणजे मीडियाला फेस करण्यासाठीची त्यांची मीडिया टीम असते, त्या मीडिया टीममध्ये असिस्टंट प्रेस सेक्रेटरी या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय वंशाचे असल्यामुळे हे एक इम्पॉर्टंट न्यूज आपल्यासाठी आहे. वेदांत पटेल. ठीक आहे. दुसरी न्यूज आहे आणि भारतीय क्रिकेटसाठी खूप लाजिरवाणी अशी गोष्ट आहे ती. सिडनीमध्ये जी मॅच चालू होती त्यामध्ये भारत 36 रनावर सेकंड इनिंगमध्ये 36 रनावर ऑल आउट झालेला आहे. ही भारतातर्फे सगळ्यात लोएस्ट स्कोर आहे. हा भारताचा सगळ्यात नीचांकी स्कोर आहे हा. वर्सेस ऑस्ट्रेलिया लोएस्ट बाय इंडिया, म्हणजे भारताकडून सगळ्यात नीचांकी धावसंख्या आहे ती. जर याच्या हिस्ट्री बघायला गेलं तर जगात सगळ्यात कमी स्कोरवर ऑल आउट झालेली टीम म्हणजे श्रीलंका. हा संघ न्यूझीलंडच्या विरुद्ध 26 रन्सवर ऑल आउट झालेला होता. ठीक आहे, जगात. आणि भारताकडून 36 धावसंख्येवर भारत हा ऑल आउट झालेला आहे. पूर्ण संघ गारद झालेला आहे. त्यानंतर आणखी पुन्हा त्याची हिस्ट्री बघायची झाली तर हायेस्ट बघितलं आपण तर बघा, हायेस्ट आजपर्यंत श्रीलंकेचाच आहे. 952 वर्ष हा डिक्लेअर केलेला होता त्यांनी इंडियाच्या विरुद्धच ती गोष्ट आहे. बघा, जगातलं लोएस्ट स्कोर पण श्रीलंकेचा आहे आणि हायेस्ट स्कोर पण श्रीलंकेचा आहे, 952. ठीक आहे. भारताचा जर हाय स्कोर बघायचा झाला तर 759 वर 7 हा भारताचा हायेस्ट स्कोर आहे. ठीक आहे. त्यानंतर याचंच कंटेंट तुम्ही ओडीआयचं आणि T20 म्हणजे वन डे इंटरनॅशनलची एक दिवसीय मॅच असतात 50 ओव्हरची आणि जी 20 ओव्हरची, त्याचं कंटेंट तुम्ही बघू शकता. IPL बद्दल सांगायचं झालं तर IPLचा हायेस्ट स्कोर जो आहे तो RCBचा आहे, म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा जो संघ आहे या संघाचा स्कोर आहे सगळ्यात हायेस्ट 263 आणि त्याच संघाचा लोएस्ट स्कोर आहे 49. म्हणजे लोएस्ट स्कोर IPLचा हाय RCBचाच आहे आणि हायेस्ट स्कोर सुद्धा RCBचाच आहे. हे मागच्या वेळेस ग्रुप डी मध्ये एक क्वेश्चन यावर विचारलेला होता. त्यानंतर यामध्ये एक दुवा म्हणून एक मधला दुवा तुम्हाला जर लक्षात ठेवायचा असेल तर बघा, भारताचा टेस्ट मध्ये लोएस्ट स्कोर आहे 36, हायेस्ट स्कोर आहे 759. IPL मध्ये हायेस्ट स्कोर आहे RCBचा 263 आणि लोएस्ट स्कोर आहे 49. यामध्ये कॉमन गोष्ट आहे, या चारही वेळेस हे चारही जेव्हा घटना घडल्या म्हणजे स्कोर झाला त्यावेळेस या कर्णधार म्हणून सर विराट कोहली हे याचे कॅप्टन होते. RCBचा पण 263 झाले, सर विराट कोहली कॅप्टन होते. 49 वर ऑल डाऊन झाले तेव्हा पण सर विराट कोहली कॅप्टन होते. 36 वर जेव्हा आता भारत ऑल आउट झालं तेव्हा पण सर विराट कोहलीच कॅप्टन होते आणि जेव्हा 759 बनवले होते भारताने तेव्हा पण विराट कोहलीच कॅप्टन होते. तर या प्रकारे हा एक स्कोर आहे. लाजिरवाणी घटना असली तरी त्याचा कंटेंट आपल्याला कधीही एक्झाम मध्ये येऊ शकतो. त्यानंतर एक न्यूज आहे एन्व्हायरमेंट संबंधाची. E20 काय आहे? E म्हणजे इथेनॉल आणि 20 म्हणजे 20%. ओके, याचं कंटेंट बघू आपण की मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे कोण आहे मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे? तर नितीन गडकरी. नितीन गडकरी हे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मिनिस्टर आहेत. नागपूर या लोकसभा क्षेत्रातून ते निवडून जातात. तर यांनी एक नोटिफिकेशन काढलं, म्हणजे या मिनिस्ट्रीने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि लोकांकडून त्याचं ओपिनियन मागितलेलं आहे त्याबद्दल की इथेनॉल पेट्रोलमध्ये जो इथेनॉल पर्सेंटेज आता सध्या आपलं 10% चालू आहे, म्हणजे पेट्रोलमध्ये ते इथेनॉल जे टाकलं जाते ते 10% टाकलं जातं. तर त्याला 20% करायचं का? ही योग्य वेळ आहे का करायची, की करणे ही काळाची गरज आहे का? या संदर्भात नोटिफिकेशन काढलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे.
नितीन गडकरी सर त्याचे मिनिस्टर आहेत. आजच्या कंडिशनमध्ये पेट्रोलमध्ये जो इथेनॉल टाकतो तो 20% टाकला जातो. हा पूर्णपणे पर्यावरण पूरक असतो. इथेनॉल जो असतो ना हा पर्यावरण पूरक असतो. त्यामुळे पेट्रोलमध्ये याचं प्रमाण जसं जसं वाढेल तो पर्यावरणाला होणारा जो हानी आहे ती कमी होत जाणार. हा त्याच्या मागचा मेन मोटो आहे. सध्याच्या याच्यामध्ये 10% चालू आहे आपलं. ॲक्च्युली 10% तरी परमिशन आहे, बट 5.67 समथिंग प्रॅक्टिकली यूजमध्ये होत आहे. ठीक आहे. तर ही झाली E20 बद्दलची न्यूज. मागच्या वर्षी ग्रुप डी मध्ये मिनिस्टर्स विचारलेले होते, त्यामुळे तुम्ही मिनिस्टर्स, डिफेन्स मिनिस्टर काल सांगितलं, रेल्वे मिनिस्टर, त्याच्यानंतर आता मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, त्यानंतर जसे जसे टॉपिक येत जातील तसे तसे ते कव्हर अप होत जाणार. ठीक आहे. त्यानंतर ची न्यूज आहे ग्रेट कंजंक्शन. आता हे ग्रेट कंजंक्शन काय आहे, तर 400 वर्षानंतर सॅटर्न म्हणजे शनी ग्रह आणि ज्युपिटर म्हणजे गुरु ग्रह हे खूप क्लोज आलेले होते. खूप क्लोज आलेले होते, परंतु वास्तवामध्ये ते क्लोज आलेले नव्हते. ते होते आपापल्याच ऑर्बिटमध्ये, पण एक तो प्रसंग असा घडलेला होता की ते आपल्याला आभास होत होता की हे जवळ आलेले आहे. खूप दुर्बीण वगैरे लोकांनी बघितलं, त्यात एक इव्हेंट झाला होता एक प्रकारे. तर तो ग्रेट कंजंक्शन झालेला होता. यामध्ये जर तुम्हाला न्यूज कंटेंट पाहिजे आहे, आपल्याला त्याची हिस्ट्री बघायची आहे तर बघा. जे आपली सोलर सिस्टम आहे मिल्की वे, सोलर सिस्टम जे आहे आपली मिल्की वे, त्या सोलर सिस्टमला आपण लक्षात ठेवू. तर सोलर सिस्टम बद्दल आता सॅटर्न आणि ज्युपिटर हे सोलर सिस्टमचा भाग आहे. पूर्ण सोलर सिस्टम आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर बघा, हे क्रमानुसार लावलेलं आहे मी. क्रमानुसार कसे आहेत ते बघू. सगळ्यात आधी तर सूर्य आहे आपला म्हणजे सन, मग बुध म्हणजे मर्क्युरी, शुक्र म्हणजे व्हीनस, पृथ्वी अर्थ, मंगल मार्स, गुरु ज्युपिटर, शनी सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. हा तर क्रम. आता याला लक्षात कसं ठेवायचं का, मॅक्झिमम जे मार्केट असतो सहसा महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 3 दिवसात असतो. एक रविवार, बुधवार आणि शुक्रवार. मी जिथे आधी राहायचो डिफेन्समध्ये तिथे रविवार, बुधवार आणि शुक्रवारला मार्केट असायचं. तर रवी म्हणजे शुक्र, सूर्य. तर या तिघांना आपण सुरुवातीला लिहून टाकलं, म्हणजे 3 मार्केट. सूर्य म्हणजे सन, बुध आणि शुक्र या तिघांना लिहिलं. मार्केट करून पृथ्वीवर जायचं. ओके. बघा, डिफेन्सचे 3 मार्केट, शनी, रवी, बुध आणि शुक्र. मार्केट करून, बाजार करून पृथ्वीवर जायचं. ठीक आहे. पोचले इथपर्यंत. त्यानंतर बघा, रविवार आहे. रविवार नंतर येतो सोमवार. ठीक आहे. पण सोमवार नावाचा आणि कोणता ग्रह आहे नाही, म्हणून त्याला आपण निग्लेक्ट केलं. त्यानंतर येतो मंगळ. मग बस इकडे नेक्स्ट मंगळ येईल. त्यानंतर मंगळवार नंतर येतो बुधवार. बुधवार इथे ऑलरेडी बुध आलेला आहे. बुध नंतर येतो गुरुवार. मग इथे नेक्स्ट गुरु येईल. गुरु नंतर नेक्स्ट येतो शुक्र. शुक्र इथे ऑलरेडी आलेला आहे सुरुवातीलाच. मग शुक्र नंतर येतो तुमचा शनिवार, मग युरेनस आणि नेपच्यून. ते 2 तर आहेतच. त्यानंतर बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला सोलर सिस्टम लक्षात ठेवायची आहे. याच्यावर स्पेशल लेक्चर पण घेणार आहे मी सोलर सिस्टमवर. त्यामध्ये पुन्हा डिटेल्समध्ये बघू. पण सध्याच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी अशा प्रकारे आहे त्या सोलर सिस्टमचा क्रम. जर सॅटर्न बद्दल बोलायचं झालं तर बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 नंबरवर हा येतो. ठीक आहे. याची क्वालिटी ही आहे की यामध्ये जो याला असं रिंग आहेत, थाउजंड्स ऑफ रिंग आहे त्याला शनीला. ही त्याची एक मेन स्पेसिफिकेशन, एक मेन आयडेंटिटी आहे. ठीक आहे. सेकंड लार्जेस्ट आहे शनी हा आकाराच्या दृष्टीने. ज्युपिटर सगळ्यात मोठा ग्रह आहे. आणि एक याची हे आहे आयडेंटिटी की याच्यावर एक रेड स्पॉट आहे. ज्युपिटरवर एक रेड स्पॉट आहे. ही त्याच्या म्हणजे सगळ्यात मोठा ग्रह आहे. 5th नंबरवर येतो सोलर सिस्टम मध्ये फ्रॉम द सन. त्यानंतर एक रेड स्पॉट आहे त्याच्यावर खूप वर्षापासून, ती त्याची आयडेंटिटी. अशा प्रकारे सोलर सिस्टम आहे. हा ग्रेट कंजंक्शन विचारू शकते की 400 वर्षा
नंतर एक जो ग्रेट कंजक्शन झालेला आहे तो कोणत्या 2 ग्रहामध्ये झालेला आहे, तर ते तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. सोलर सिस्टमला कशा पद्धतीने आठवणी ठेवायचं हे सांगितलं. त्यानंतर एक इन्व्हायरमेंटचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड काय आहे, हा मराठीमध्ये याला माडढोक म्हणतात. हा एक पक्षी आहे. हा काय आहे, पक्षी आहे. याला आपण थोडं आता डिटेलमध्ये बघूया. तर बघा, ग्रेट इंडियन बस्टर्ड काय, माडढोक आहे. तर झालं असं आहे, कंटेंट आहे की वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने, म्हणजे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने एक प्रपोजल केलेला आहे भारत सरकारकडे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे, की ग्रेट इंडियन बस्टर्ड यांचं जे हॅबिटेट आहे, म्हणजे यांचा जो एक त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे, त्यांचं वातावरण त्यांना ज्या प्रकारे सूट होतो त्या प्रकारचं एक जो वातावरण आहे, तो जो त्यांचा हॅबिटेट आहे ना, तिथे जे पॉवर सप्लाय जाणार, ती पॉवर सप्लाय ही अंडरग्राऊंड जाणार, म्हणजेच जमिनीच्या खालून होणार, जेणेकरून यांना ग्रेट इंडियन बस्टर्ड्सना कोणताही धोका होणार नाही. हा त्याचा कंटेंट आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने हा प्रपोजल दिलेला आहे भारत सरकारला. आता बघा, माळढोक हा जो पक्षी आहे ना, हा एंडेमिक आहे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. इंडिया अँड पाकिस्तान म्हणजे हा फक्त भारत आणि पाकिस्तानमध्येच आढळतो. हा हेविएस्ट फ्लाइंग बर्ड आहे, म्हणजे सगळ्यात वजनी उडणारा हा पक्षी आहे माळढोक, म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड. त्यानंतर राजस्थानचा हा राज्य पक्षी आहे, राजस्थानचा स्टेट बर्ड आहे हा. ओके. त्यानंतर भारतात कुठे कुठे जास्त आढळतो, तर बघा, डेझर्ट नॅशनल पार्क जो राजस्थानमध्ये आहे, डेझर्ट नॅशनल पार्क राजस्थानमध्ये तिथे आढळतो. त्याच्यानंतर कच्छ बस्टर्ड पार्क आहे एक, म्हणजे त्या नावानेच आहे कच्छ बस्टर्ड पार्क. हा गुजरातमध्ये आहे. आणि जर महाराष्ट्राच्या जर बघितलं तर जवाहरलाल नेहरू पार्क म्हणजे जवाहरलाल नेहरू बस्टर्ड पार्क आहे तो. हा महाराष्ट्रात सोलापूरला आहे. हे इम्पॉर्टंट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. ठीक आहे. 3 ठिकाणी जास्त आढळतो. राजस्थानचा बघा, त्याची क्वालिटीज आहे, हेवीएस्ट बर्ड आहे, राजस्थानचा स्टेट बर्ड आहे. त्याच्यानंतर ह्या 3 ठिकाणी मुख्यतः आढळतो. त्यापैकी महाराष्ट्रात जवाहरलाल नेहरू बस्टर्ड पार्क सोलापूरला आहे, कच्छ बस्टर्ड पार्क गुजरातला आहे आणि डेझर्ट नॅशनल पार्क राजस्थानला आहे. राजस्थानचा राज्य पक्षी म्हणजे स्टेट बर्ड आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड. ओके. हा फक्त एंडेमिक आहे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. त्यानंतर याचं बघायचं झालं तर एक जी इंटरनॅशनल संस्था आहे आपली IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, हे IUCN एक संस्था आहे. ही काय करते, म्हणजे हिला बघायचं खूप डिटेल्समध्ये, त्याच्याबद्दल एक स्पेशल लेक्चर मी घेणारच आहे. IUCN सिट्स आणि इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. हे 3 एकामेकाशी रिलेटेड आहेत. त्याच्यासाठी स्पेशल आपण उद्याला बघू. सध्या
ग्रेट इंडियन बस्टर्ड बद्दल बोलायचं झालं तर IUCN काय करते, हे याला एक स्टेटस देते प्रत्येक वाईल्ड लाईफ फ्लोरा अँड फौनाला, जे वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांना, म्हणजे नेचरमधले, की यांची परिस्थिती सध्या यांचं का स्टेटस आहे, की हे संपण्याच्या कंडिशनवर आहे, यांना जतन के, जसं वाघ संपण्याच्या कंडिशनवर होते, त्याच्यानंतर आपण खूप मोहीम वगैरे राबवल्या आणि वाघांची संख्या आता वाढलेली आहे आपल्याकडे, त्याप्रकारे IUCN हा एक स्टेटस देतो प्रत्येकाला. तर ह्या प्रत्येकाला म्हणजे जे नेचरचे फ्लोरा अँड फौना वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांना. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड जो मारडॉक हा पक्षी आहे याला क्रिटिकली इंडेंजर्ड हा म्हणजे यांना हे गंभीर प्रकारे संपण्याच्या मार्गावर आहेत, यांना जतन करणं खूप जरुरी आहे. हा IUCNचा स्टेटस आहे. खूपच्या एक्झाममध्ये खूपशा प्राण्याबद्दल किंवा पक्ष्याबद्दल विचारले जाते की वाघाचा IUCN स्टेटस काय आहे, त्याच्यानंतर जसं ग्रेट इंडियन बस्टर्ड याच्याबद्दल काय आहे, त्याच्यानंतर जे टॉर्टाईज असतात खूप सारे त्यांच्याबद्दल काय आहे, हे ते IUCN स्टेटस असतो तो विचारला जातो. त्याच्यावर उद्या पूर्ण डिटेल्स लेक्चर बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर सिटीज पण आहे, अशीच एक संस्था आहे, ती सुद्धा त्याच प्रकारे कॅटेगराइज करते प्रत्येक प्राण्याला आणि वनस्पतीला, फ्लोरा अँड फौनाला. यांचं एक लिस्ट असते, बट म्हणजे अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2, अपेंडिक्स 3, तर अपेंडिक्स 1 मध्ये आहे. ठीक आहे. आता या दोन झाल्या तुमच्या इंटरनॅशनल लेवलवर, IUCN आणि सिटीज. भारताचा जो ऍक्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972, इंडिया पण या ऍक्ट नुसार पण इंडियामध्ये कॅटेगराइजच केला जातो. त्यामध्ये भारताने त्यांना शेड्यूल 1 मध्ये ठेवलेला आहे. शेड्यूल 1 मध्ये हा ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे. या तिघांबद्दल आपण उद्या डिटेल्स मध्ये बघू. सध्याच्या एक्झामसाठी ग्रेट इंडियन बस्टर्ड मारडॉक जो पक्षी आहे हा एंडेमिक आहे इंडिया पाकिस्तानमध्ये, म्हणजे इथेच बघितला जातो. राजस्थानचा राज्य पक्षी आहे, हेवीएस्ट बर्ड आहे, IUCNचा स्टेटस क्रिटिकली इंडेंजर्ड आहे, सिटीजच्या अपेंडिक्स 1 मध्ये आहे आणि इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या शेड्यूल 1 मध्ये आहे. हे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन झाली. ओके. सो 22 डिसेंबर बद्दल इतकंच इम्पॉर्टंट होतं. खूप साऱ्या पॉलिटिकली न्यूज पण असतात, पण ते आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये नसतात, सो त्याला कव्हर करणं आवश्यकता नसते. अशा प्रकारे हा आजचा लेक्चर होता. थँक्यू. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.